मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज पोळा आहे, बैल पोळा. आणि हे बघा इकडं भाऊ बैल धुतोय. नंदी व्हायला लांगूळ घालायचं चालू आहे. आज पोळा असल्यामुळं आमच्या इकडं तुम्ही पुढचं सगळं बघत राहा. मी सगळं तुम्हाला दाखवतो काय काय करतात, काय काय नाही करीत बैल पोळ्याच्या दिवशी. चला, हे बघू शकता मित्रांनो, मग भावाने आत्ता थोडंसं पाणी मारलं, पण लई उड्या मारतोय तो बैल. पण अजून एक बकेट आणायला गेलाय. तर तुम्हाला दाखवतो आमच्या 2 कारवड इथं. हे बघा, या दर्शक आहेत, या 2 बघू शकता तुम्ही दर्शक आहे. यांना पण धुवून काढायची. हे इकडे एक बैल झाला धुवून, यो बैल धुवून काढलाय. तो बैल चालू आहे आता. तुम्ही बघत राहा बैल पोळा कसा आहे, कसा का आमच्या गावात कसा करतो, कसा नाही तुम्हाला मी दाखवतो. पण आमचा असं एक प्रॉब्लेम आहे, आम्ही काय बैल सोडू शकत नाही. कारण तर आजोबा यांचं निधन झाल्यामुळं आम्ही काय बैल पोळा करू शकत नाही. त्याच्यामुळं आज आम्ही बैल धुतलेत बैल पोळ्याच्या दिवशी. आणि मित्र बघा काय करतात, बैल धुईशाना आता बैलगाड्या धुतात, गाड्या. आता यांना काय म्हणावं, आता यांना बैल म्हणावा का गाड्या म्हणावा, हे असे तुम्ही मित्र पाहिले का. आणि आज आम्ही शेतात जाणार आहे. शेतात पण आमच्या 2 गाया 2 म्हशीचं त्यांना पण धुईचे. आम्ही तिकडं पण जाणार आहेत, तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, शेतामध्ये आलोय. हे बघू शकता आपली म्हैस एक आहे इकडे, 3 म्हशीचं. तिकडे एक गाय आहे आणि इथे एक गाय बांधलेली बघू शकता. आणि आता मला एवढं मोठं शेण उचलायचे गाय म्हशीचं. शेतकरी मित्रांनो काय करणार, करावंच लागतंय शेतकऱ्याला. सगळे काम करावंच लागतंय. नाही केलं तर मग काय करायचं. हे बघा आपल्या इकडे शेत आहे, त्यांना चारा वगैरे सगळं इथं लावलेलं. आणि पुढचा ब्लॉग आपण पार्ट 2 मध्ये दाखवू. ते पोळा ते सगळं आम्ही बैल कष्टाचं होतं ते सगळं तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये दाखवू. हे बघा हे गाय मारती लय. त्यामुळे ह्यो ब्लॉग किती संपतो. ह्यो ब्लॉग लय मोठा झाला मित्रांनो. बाय बाय.